नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी अतिशय सोपी आणि अगदी सुंदर आहे। नॉनव्हेज आहे पण करायला अतिशय सोपी आहे आणि अतिशय सुंदर सुद्धा चवीला लागते। तर वेळ न घालवता आजची रेसिपी करूया, ती म्हणजे जवळा। म्हणजे लहान लहान कोणी मस्ते की जवळ्याचे आज आपण रेसिपी बनवणार आहोत। तर इथे मी बाजारातून विकत आणलेला आहे अगदी ताजा ताजा मस्त असा जवळा आणलेला आहे। जवळा साधारणतः 100 रुपये वगैरे वाटा मिळतो बाजारामध्ये। कोळीवाड्यामध्ये गेलात तर तुम्हाला ही नक्की मिळेल, पण नेहमीच मिळतं असं नाही, कारण ताजा जवळा घेणं खूप गरजेचं आहे। तर इथे मी ताजा जवळा घेतलाय आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचंय। त्याच्यामध्ये जे छोटे छोटे मासे असतात, काही वेळेला मासे असतात व्हाईट कलरचे, ते वगैरे काढून घ्यायचे किंवा एखादा कुठे कचरा वगैरे असेल ते काढून घ्यायचं आहे। कारण जेव्हा आपण समुद्रामध्ये जातात कोळी, तेव्हा ते काढताना काही थोडीशी घाण वगैरे येऊ शकते। ते स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आहे आणि तयार करून घ्यायचं आहे पुढची आपली रेसिपी। तर इथे मी 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्यातलं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे। पाणी काढून घेतल्यानंतर गॅसवर ठेवलेली आहे कढई। कढईमध्ये गरम झाल्यानंतर टाकलेलं आहे तेल। थोडंसं तेलाचं प्रमाण इथे जास्त वापरायचं आहे, कारण चव सुद्धा त्याचप्रमाणे येणार आहे। तुम्हाला कुठल्याही मच्छीपेक्षा याची चव अतिशय सुंदर येते। आणि इथे ठेचलेला लसूण घ्यायचा। इथे वापर करताना लसणाचा ठेचूनच करायचा, तेव्हाच याची चव अतिशय सुंदर येते। तुम्ही मिक्सरला लावलात तर ह्यामध्ये जी चव येते ती व्यवस्थित लागत नाही। पण तुम्ही जेव्हा लसूण ठेचता, आणि ते लसणाचं प्रमाण सुद्धा जास्त असावं, कारण की कुठल्याही मच्छीला लसणाचा तर वास चांगलाच येतो, पण लसूण जास्त असेल ह्या जवळ्याला तर जास्त चव छान लागते। मिरची टाकलेली आहे 3 ते 4 बारीक तुकडे करून। तुम्हाला कमी हवे असेल तर कमी टाका, जास्त हवे असेल जास्त टाका, पण कुठलीही मच्छीचा प्रकार म्हटलं की तिखट हा हवाच। आणि आगरी पद्धतीचा करायचा असेल तर झणझणीत हा झालाच पाहिजे। त्यानंतर घरचाच साठवणीचा इथे मी मसाल्याचा वापर केला आहे। तो लसणावरतीच टाकलेला आहे। हळद टाकलेली आहे अर्धे टीस्पून आणि मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा जो जवळा आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मिक्स करून घ्यायचा आहे तो सुद्धा तेलामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये, म्हणजे चांगला मसाला कोट व्हायला पाहिजे। त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत पाणी, कारण की इथे मी वाफेने, तुम्ही जर तुमची जर असं असेल तर वाफेवर सुद्धा हे जवळा शिजवू शकता। म्हणजे वरती ठेवायचं आहे पाणी आणि झाकण, आणि झाकणावरती पाणी ठेवून ते वाफवून घ्यायचं आहे। पण मी इथे पाण्याचाच वापर करत आहे, कारण माझ्याकडे असंच आवडलं जातं। त्यामुळे इथे मी पाणी टाकलेलं आहे छोटा ग्लास। आता तो चांगला सुकवून घ्यायचा आहे। आणि आज पहा मस्त असं झालेलं, वरती तवंग आलेला आहे जवळ्याला। तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ अगोदर थोडं कमी टाकलं होतं, तर परत त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी आंब्याचा वापर करणार आहे। तर तुम्हाला जर आंबा मिळाला, चिंच मिळालं तर ह्यामध्ये अतिशय सुंदर लागतो, कारण की थोडंसं आंबटपणा पण त्याच्यामध्ये खूप छान वाटत असतो। तर मी बाजारातनं आंबा आणला होता, त्याच्या फोडी मी तयार करून घेतलेल्या आहे, कापून घेतलेल्या आहेत आणि त्या ह्यामध्ये टाकणार आहे। तर आता बघा जवळ्याचं पाणी सुकत आहे, छान असं वरती तवंग येत आहे तेलाचं, आणि आपण इथे आंब्याच्या फोडी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटासाठी चांगल्या ह्या आंब्याच्या फोडीसुद्धा शिजून घ्यायच्या आहेत। त्यावरती झाकण ठेवून परत शिजवायच्या आहेत। इथे आता पाण्याचा वापर न करता डायरेक्टली तुम्ही झाकण ठेवलात की वाफवून चांगली छान असं तो आंबाही शिजेल आणि आपला जवळाही सुकेल। तर इथे पहा खडपूस असं एकदम छान असा जवळा पाणी टाकून सुद्धा कडक झालेला आहे। तर अशा पद्धतीने तयार झालेला आहे आपला जवळा, म्हणजेच बारीक कोलम। एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्येच सांगा। तर ह्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, जेणेकरून चव अतिशय सुंदर आणि दिसायला सुद्धा छान दिसतो। तर आपला जवळा तयार झालेला आहे आणि ही रेसिपी तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की पोच करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अग्रिस्मिता किचनला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशा साध्या सुध्या घरगुती रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि आवडत असतील तर एक लाईक नक्की करत जा। धन्यवाद। अशा छान छान येणाऱ्या रेसिपीज माझ्या पाहत राहा, कारण की सगळ्या आगरी मराठी सगळ्या पद्धतीची मी इथे रेसिपी दाखवतेच, पण जास्त करून गावरान